आजपर्यंत घरचे मकाई वगैरे आम्ही जी ती मुद्दामून घेत नाही. नवीन काम करत नाही म्हणजे काय? नाही नाही काम करतोय हो, परंतु जी आपण जी आपल्या शेतातनं असं जे काही सांदवाडी वगैरे असतात की उत्पन्न नाही, तिथे मकाई वगैरे लावतो, काकडी म्हणा किंवा आंबाडीची भाजी म्हणा. बरं. जोपर्यंत आम्ही नवा पंडम करत नाही तोपर्यंत आम्ही खात ती खात नाही. हात नाही लावत त्याला. हात तर लावावं लागतं, पण मुद्दामून ती आम्ही सेवन करत नाही. अच्छा. यानंतर जी आता जी आज पोळा आता लगेच आली ती पंडूम, आणि ती झाल्यानंतरच आम्ही ती म्हणजे प्रत्येक गावोगावी मग नंतर मग आम्ही नवा पंडूम करत असतो ती. बरं. संपली का ती पूजा? नाही व्हायचं ते. आम्हाला पाहता येईल का? हो नक्कीच हो, असं कसं पाहता येणार नाही. किती वेळ येतील अजून? शिक्षण किती झालं? मी फक्त 1990ला मी 10वी नापास आहे आणि तरुण भारतला वार्ताहरशिप करतो इथे भामरागड तालुका प्रतिनिधी. व्हेरी गुड. भारी काम आहे खरंच. आम्ही तरुण भारतचे वाचक आहे. असं परिचय नागपूर. संजय मोड, नागपूर. येऊ की म्हातारी मोबाईल वगैरे देऊन ठेवाल तर आलं तर कधी पाठक साहेबांचे वगैरे भेट. पाठक माझ्या घराच्या बाजूला. तरुण भारतचे संपादक विश्वास पाठक जो आहे ना, तो माझ्या आमच्या घराच्या बाजूला. प्रकल्प जो आहे लोक बिरादरी हा किती सालापासून येतो? माझ्या वर्षातनं माझा जन्माला 3 वर्षांनंतरची आहे. म्हणजे यांचा जन्म 1970ला झाला. आज मी 50 वर्षाचं इकडून येतोय नैसर्गिक कुणाला. बरोबर. आणि माझं जे मला जी मार बसली होती बघा, मला वडिलांनी इथे घेतला होता, लहानशी झोपडी होती ते माझी. त्यांची का? हो त्यावेळेस सुरुवातीची अगदी. तर बाबा आमटेंनी तुमच्यावर उपचार केले होते का? हो बाबा आमटेंनी. प्रकाश. पण बाबा आमटेंना तुम्ही बऱ्याच वेळेस भेटला असाल ना? अनेकदा हो. आता भाऊंना माझं वारलू पुंगाटी म्हटलं की त्यांना पटकन मी आठवण येत का. वारलो पुंगाटी. हो तुमचं नाव काय? वारलू पुंगाटी. असं. बरं कसं आहे त्या कामाबद्दल तुमचं मत थोडक्यात? हो बघा, जर खरंच बिरादरी नसती तर खरंच ही जी एरिया आहे इथपर्यंत डेव्हलपिंगला मुद्दाहून आलीच नसती आणि माता मृत्यू पण इथपर्यंत टाळता आला नसता. म्हणजे गरोदर स्त्रिया. हा आजपर्यंत बाबांनी ती आवाज उचलला आणि प्रकाश भाऊनी जी एवढी फार मोठी जी कामगिरी केली, इथेच नाही तर बिनागुंडापर्यंत त्यांची जी संस्था चालली. लाहिरीला पण होता तेव्हा मी लाहिरीला पण शिकत होता. तिथे दीक्षित गुरुजी होते, मुकुंदराव दीक्षित, ह्याच संस्थेची. हो बरं. तेव्हा मी तिथे शिकायचं. हे आल्यामुळे गावाचा नक्कीच विकास झाला. नाही गावाचाच नाही, सगळ्यांचा अख्खा एरियाचाच विकास झालेला आहे समाजाचा. म्हणजे जर बाबांनी जर इथे संस्था खोलली नसती तर खरंच ही भाग छत्तीसगडपेक्षाही मागासलेली असते आत्ता पण. आणि म्हणूनच बघा, जेव्हा केव्हा मला बोलताना जेव्हा वाटत आहे खरंच नेहमी मला बाबाच आठवतात. कारण ही रस्ते ही एवढी काही प्रकल्प सुरू झाल्यानंतरच एवढा विकास घडून आला. रस्ते शासनाने केले का बाबांनी केले? आता बघा, बाबांचाही प्रयत्न म्हणतोय मी. शासनाने तर केलेच प्रयत्न, पण पाठपुरावा कोणीतरी करणारा असेलच ना. म्हणून बाबांनी. म्हणून ही या जी विभागाचा जी विकास झाली ती खरा बाबांमुळेच झाली. तुम्ही प्रकाश भाऊला भेटत असताना रोज? हो बघा, आम्ही नमस्कार करतोच, पण खरंच त्यांचा पाय लागल्याशिवाय मला तरी समाधान नाही. रोज जाता का पाय लागायला? नाही हो, नेहमीच नाही, पण अचानक जर मिळाले तरी पण. असं का? पण मनात नेहमीच ते माझा सदैव माझ्या अंतःकरणात त्यांना मी साठवून ठेवलाय. तुमचं पूर्ण आयुष्य तिथून सुरुवात झाली. हो, आमची खरी तर आदिवासी बांधवांची जी उन्नती झाली त्यांच्याच पासून झाली. जर बिरादरी नसते तर कन्ना डॉक्टर बनला नसता, कोमटे डॉक्टर बनले नसते. मडावी आहे ना इथं, ऐरीला मडावी म्हणून इथलेच आहेत कधी ते कानोडीचे. आणि खरंच शिक्षण तर खूपच मागासलेली होती तेव्हा. इथून काही शिक्षक PSI IAS पण झालेत ना? हो, अनेक लोक होऊन गेलेले आहेत, पण ही सगळी करामत मी बिरादरीत लक्ष देत आहे. पण मी पण शिकला नसता. बरं, इथलचे जे लोक आहेत तर हे लोक मदत करत असते ना आमटे भाऊला काही अडचण आली? अहो, त्यांना कुठली मदत करायचं तेच आम्हाला मदत करतात. आम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना मदत करायचं? नाही, जसं मॅन पॉवर म्हणजे माणसांची कमी पडली, माणसं लागले काही, तर तुम्ही जात असाल ना? नाही, असं पण कधीच बोलवत नाही. स्वतःहून काम करतात.
मग तुम्हाला वाटलं तर नाही, कार्यक्रमाला वगैरे बोलावतात परंतु मदत मागत नाही. कधीच नाही. नाही. ते स्वतः येतात काही जण. हो, स्वतः. आता बघा, त्यांची पुन्हा एक दुसरी सेवा. आता बघा साहेब, सेवा करणाऱ्या व्यक्तीला किती सेवा केला तरी ती कमीच पडत असते. कमीच वाटतं. आणि त्या व्यक्तीने जी पुन्हा दुसरी जी कार्यक्रम राबवत आहेत सध्या तरी गावोगावी जाऊन उपचार करत आहेत. मग या पलीकडच्या सेवा पुन्हा कोणती आहे? हो. तर दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जे प्राणी आहेत हं. अनाथालयात, हो. त्यांना जे मटण खायला लागतं, म्हणजे त्यांना जे जेवण लागतं, हं. इथं जे गुरं ढोरं वगैरे मरतात, हं. हे ते स्वतः आणतात का इथून? नाही, मेलेली ढोरं चारत नाही ते. आता बघा, एखादी लंगडा लुला जर व्यक्ती जर विकत असेल हां हां. पण त्याला पैसे देऊनच घेतात ते. हं, हं. विदाऊट पैशाचं नाही. नाही नाही, मुद्दाम असं काहीच नाही. म्हणजे किंमत घेतील किंवा ते. त्याचं चीज दिवाळीला दसऱ्याला लोक दर्शन घ्यायला जात असतात तिथे. आता बघा ते आपल्या लोकांना दसरा वगैरे कळत नाही फारसा. हं. दीपावली नाही असं केव्हाही, पण मात्र नेहमी लोक त्यांच्या सानिध्यात आहेत आणि त्यांच्यामुळेच एवढी. नाही तर अहो, नक्षलवाद्यांच्या नावाने आता तरी कितीतरी गाव उठवून सोडलं असतं शासनाने. बरं, तुम्ही इथं कोणते कोणते सण साजरे करता? जसा पोळा आहे तुमच्या गावातले म्हणजे गावात आता बघा, तुमच्या आमचे आदिवासी जी सण आहे, हा. नवा पंडुम, बर. पिंड पंडुम आणि हे दोनच पंडुम, नवा पंडुम, हे 3 पंडुम मुख्य म्हणजे आदिवासी काय? सण आहेत. पण सण म्हणजे करता काय नेमकं? जसं आता बघा, नवा पंडुम आधी आज जसे की आज इथे पहिलाच पंडुम आहे. हां. म्हणजे यानंतर सगळे गावागावात मग ते साजऱ्या केल्या जातील आणि त्यांचा परिणाम मग केव्हाही त्या व्यक्तीने करू द्या. परंतु प्रथम आजी पूजा होणार आहे बाबलाई मातेच्या नावाने. बाबलाई. हा. हां. बाबलाई. ती सामूहिक पूजा आहे आजची. आजची सामूहिक पूजा किती आहे. किती वेळ आहे अजून पूजेला? म्हणजे दुपारी. हो, आता चाललेला आहे. तो आमचा मुख्य पुजारी, म्हणजे त्याला आम्ही पेरमा म्हणतो. प्रेमा. पेरमा. तर बाबा ज्या वेळेस इथं आले 1900 जवळपास 70-73 ला हं. आले तेव्हा इथं काहीच नव्हतं. मग लोकांसोबत संपर्क किंवा बोलणं जे आता होतं. बघा, माझे वडील सांगतात यायला रस्ता पण नाही. आता बघा, इथून फक्त 90 किलोमीटर आहे ना. हा. दिवसभर चालायला लावायचं म्हणून चालायचे ते. चालायचं, पण पोहोचत नाही. बरं. आता मात्र अर्धा तासात यायला लागले. बरोबर. विकास झाला. बरं. त्यावेळेसच्या नातं विकास झाला. खरंच नाही का? बरोबर. एखादा परमेश्वराचा पूजा करण्यापेक्षा त्यांचं आधी जर नाव घेतलं ना, खरंच समाधान वाटतं. ही जी डेव्हलपिंग एरिया आहे ना, बरोबर. त्यानुसार. आता बघा, बाबा आमच्या इथे आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्याशिवाय तर शासनाला कळलंच नाही. दिलं नाही. बरोबर. समजलं नाही. हं? आज एवढे लीडर आहेत किंवा इतर राजकीय नेते म्हणा किंवा कुणीही असू द्या, पण त्याच्या माध्यमातून ही विकास झाली ही तर मी त्यांच्यामुळे नेत्यांमुळे झाली ही मी मानत नाही. बिरादरीमुळे झालेली त्याला सांगणारा माणूस मिळाला. बरं, तरुण भारतला मग तुम्ही काम करता तर तुम्हाला काही पैसे वगैरे अहो साहेब, मला काहीच देत नाही, पण मला एक काय छंद आहे तो. लिहिणे आणि वाचन ही माझं. आताही बघा, मी 3 तास नक्कीच अभ्यास करतो कुठल्या तरी. काय तुम्ही बाबांवर काही लिहिलंय का थोडंफार? हो, आधी लिहिला. बाबांवर एखादं गाणं तुमच्या भाषेत आहे का? एकदा बघा प्रकाश भाऊच्या विरोधात पण लिहिला होता, पण वाईट वाटलं नाही, कारण मुले पडून गेले होते. मुले माझ्यावर चिडलेत. पुढे पळून गेले मुली. म्हणजे शाळेत नाही का, आता शाळेत नेमकं काय लिहिलं होतं तुम्ही त्यांच्या विरोधात? म्हणजे मुलांना व्यवस्था बरोबर नाही त्यामुळे पडून गेले. आणि प्रकाश भाऊंचा विचार काय, ते नाराज आहेत म्हणून सांगितले मुले. त्या भाऊने काहीच म्हटलं नाही, पण दिगंत आमचेनी माझ्यावर चिडला होता. तुम्ही असे कसे लिहिलात म्हणून. आता भाऊलाच विचारा म्हटलं, पण नाते मात्र आमचे तुटत नाही. हे बरोबर. तर पत्रकारिता एक वेगळा भाग आहे आणि नातं एक वेगळं भाग आहे. तर मुलं बरं का पळून गेले तिथून? म्हणजे काय होतंय ते बघा, एक मुख्याध्यापकांचं पद, म्हणजे तडवेकर सर आणि वानखेडे सर, मुलांचं म्हणणं होतं की वानखेडे सरांना द्यायचं. पण आता बघा, घरचा व्यक्ती कोण चांगलं काम करतो हेच बघून आपण कुणाला तरी देतो ना. ही बिरादरीची संकल्पना. मग तडवेकरांच्या हातात गेला, मग मुले थोडंसं नाराज झाले आणि पडून गेले. त्यांचा स्वभाव पाहून. असं झालं. कडक असतील. बरं. भाऊ तुम्हाला काहीच बोलले नाही? नाही, भाऊनी मला काहीच बोललं नाही. नंतर आणि मात्र शेवटी म्हटले, पत्रकारिता करायचं असेल तर याच पद्धतीने करायचं. कुणाला भिवून किंवा घाबरून एखाद्याच्या दमदाटीचा हाताखाली येऊन पत्रकारिता करणे ही अयोग्य मला आहे. आता काही तरुण भारतला लेख पाठवायचा आहे का?
तुमचं आता आज हा, दिवसभर साहेब आता बघा मी आता बघा मला ही पुन्हा बातमी वगैरे दिली नाही का तुम्ही तरुण भारतला नद्यांची पूर नाही आलेला आहे साहेब आत्ताच मी ते तिथेच आम्हाला अडवून ठेवलो. आमचा इथे पलीकडे पुन्हा मोठी नालाच आहे, पार करता येते. बरं. आणि एक जर जर तुम्हाला जर पाठवायची असून काही हो हा, म्हणूनच आमच्या- आता बघा आमच्याबरोबर नाही पाठवून द्या. येणार का? हा? देऊ? आता बघा फिरता फिरता आम्ही इथे गुटुलमध्येच राहतोय. हम्म. तिथली पूजा वगैरे बघा. बरं येऊ. हा? बरं आम्ही आताच जाऊन आलो. बाबांवर तुम्ही तुमच्या भाषेत एखादं गाणं बनवलंय का? नाही तुमच्या भाषेत तुमचं एखादं गाणं आहे का? नाही तुम्हाला येत नाही का? आता बघा साहेब गाणे तयार करायला काही आदिवासी भाषांमध्ये काही तेवढा काही फरक पडतच नाही. नाही पण तरी एक ट्युनिंग धार्मिक गाणं असेल. हं? एक ट्युनिंग त्याचं नाही आता बघा तुमची भाषा. एक गाणं आम्ही मागे तयार केला होता हम्म. म्हणून मग तेवढं. म्हणून दाखवायचं. हा इद एरिया ते बाबा आमटे रोवासी गजागा की तोरो आदिवासी दादा मुने मुने निमा करी वाविल्ली आदिवासी समाज लोप विचार की लहिल गेली मो दादा निमा विचार की मोरो दादा बाबा आमटे वासिरो जंगल गेडे लो पोरो आदिवासी ता विकास किया ला सिंग वर इगा झंडा ती तोरो दादा निम आदिवासी दादा निमा किंजा रो दादा दवाखाना हिले विना दादा पुजारी ना पोरो भरोसा तास तीन दादा इद बिन्नी जीवांगी बिल्लेंगे होतांगरो विचारे की तोर आदिवासी मनकाना विचार किस किस दादनी बसे बते बोलो वो नजीब पूरा बनी इगनी तरोरो दादा इदिमा बाबा आमटे ना इधर करामत रो इथपर्यंत मी लिहिलं. वा रे वा. मस्त आहे. छान. पण याचा अर्थ काय? बाबा आल्यामुळे सगळं जे आहे बघा. गाण्यात म्हणजे बाबा आल्यामुळे काय काय विकास झाला? भाग विकास झाली आणि माता मृत्यू टाळलं गेलं हम्म. आणि शिक्षणाचं इथे प्रसार उपलब्ध झाला. झालं. थोडक्यात त्याचं हे आहे. ओ एक मिनिट थांबा. धन्यवाद बरं का हो.